मॉर्निंग। आपका स्वागत है मेरे एक नए ब्लॉग में। और हम इसका ब्लॉग जो स्टार्टिंग कर रहे हो हमारे खेत से स्टार्टिंग सकते हैं कि हमारे यहाँ पे कितने सारे बेजारी है। मेरे से दिखा देता हूँ कि मैं मिट्टी खोद रहा हूँ और वो मिट्टी साइड से जो मिट्टी होगा, आप देख सकते हैं कि ये जो साइड की जो मिट्टी है ना, ये कितना बड़ा खड्डा हो गया है। देखो 1-2 फीट के नीचे तक की भूरी माटी है। गाइस हमारा ये जो इधर खड्डा खोदने का काम चल रहा था ना, उसमें ये देख सकते हैं कि ये पूरा ढीला ढीला हो गया। यहाँ से मिट्टी आ गई और इसमें गिर गई। हमको कम पड़ रहे हैं बल्लियाँ, मतलब कि आज हम जा रहे हैं अभी घर में, क्योंकि हमको बहुत ज़्यादा तेल लिए हम जा रहे हैं। हमारी माता श्री ने जो भोजन बनाए ना, उनको खाने के लिए थोड़ा दूर रह चुका है। तो संतरे के खेत में आम्ही काहीतरी इंटरेस्टिंग काम करायला मी चप्पल गिप्पलीत आहे आणि आमची म्हातारी जी ती पिऊ राहिली चहा। आमच्या म्हातारीचा मायाचं चालू आहे स्वयंपाक करणं घरातमध्ये। आणि हे आमचं एक घर, हे लॅब्रो डॉग। हॅलो हॅलो डॉग्स बाई। आपण आता निघलोय आपल्या शेतात जायसाठी। तर चला, काही काही आज इंटरेस्टिंग होतं ते तुम्हाला मित्रांनो। इथं आपण आता आलेलो आहे। तुम्ही एकदा इथलचा नजारा बघू शकता। सूर्यदेवता जे आहेत ते थोडे थोडे आता वर आलेले आहेत, म्हणजे की 6-6:30च्या आसपास टाईम झालेला आहे। आणि आपलं जे काम आहे ना ते इथं चालू आहे। तुम्ही बघू शकता की हे जे लाकडं रवणं चालू होते, हे आपण आता संपूर्ण तर रवले नाही आहेत, अजून आता रवणं चालू आहेत। चला एकदा पटपट इकडे ये। हे बघा मित्रांनो, बोलवलंच लगेच येतो टॉमी। तर लई जवळ नाही बोलवायचं त्याला, कारण की तो जरा जास्त लाडात येतोय। हे बघा खेळायला लागला आता माझ्यासोबत। चला, मला काम करायचं आहे, त्याच्यासोबत खेळायला टाईम नाही आता आपल्याजवळ। तर डॉगेश भाई की आपला जो डॉग आहे तो तिकडे फिरून राहिलेला आहे, त्याला फिरू देऊ तिकडं। तर मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपल्याजवळ इथं कुपी आहे पाणी प्यायला। कुपी पाण्याची बघू शकता तुम्ही, स्प्रॅगची। आणि हिला बोंदर लावले बाहेरून, ही गावामध्ये असंच पाणी पितात तिकडं। तर तुम्ही बघू शकता। आणि ग्लास पण आहे आपल्याजवळ पाणी प्यायला। हे बघा, मी घरून ग्लास आणला होता। तर आपलं चालू आहे मित्रांनो इथं काम काय चालू आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे। समजा लाकडं लावायचं काम चालू आहे। आणि मी इथं सध्या आरामात बसेले, म्हणजे की काम चालू आहे आणि आरामात बसेले। तर चला, ही जी परिस्थिती ना, आपल्याला ही परिस्थितीतून आपल्याला वर निघायचं आहे मित्रांनो। तर त्याच्यासाठी आपल्याला मेहनतच करणं लागणार आहे, कारण की आपल्या बापदाद्याने काही एवढी मोठी इस्टेट काही कमवून ठेवली नाही आहे। त्याच्यामुळं मेहनतच करून पुढं जाणं लागते। त्याच्यामुळं